नमस्कार, मी शर्वी सुग्रीव कदम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलिकपेठ. नुकतंच आपल्याला निपुण भारत उत्सवाची अंमलबजावणी चालू आहे आणि त्यानिमित्त आपल्या वर्गातील आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. त्यामध्ये मी आपल्यापुढे काही एक उपक्रम घेऊन आलेला आहे, शुद्धलेखनाचे नियम. तर इयत्ता पहिलीपासून जर आपण विद्यार्थ्यांना जर शुद्धलेखनाचे सोपे सोपे नियम सांगितले तर विद्यार्थी 100% शुद्धलेखनाच्या नियमानुसार लिहितात, हा माझा अनुभव आहे. तर प्रथमतः मी सांगू इच्छिते की एकाक्षरी शब्द हे नेहमी दीर्घ लिहितात. उदाहरणार्थ मी हा शब्द लिहायचा आहे, तो दीर्घ लिहायचा. मला कोणती वेलांटी येईल? दुसरी. तू हा शब्द लिहायचा आहे, त्याला कोणता उकार येईल? दुसरा. आणि त्यामध्ये काही अपवाद असतात. आता नी हा अपवादात्मक शब्द आहे, त्यामुळे नी आपल्याला कसं लिहावं लागतंय तर ऱ्हस्व लिहायचं आहे, हे लक्षातच ठेवावे लागतात. त्यानंतर अकारांत शब्द हे नेहमी दीर्घ लिहितात, दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी. उदाहरणार्थ फुल शब्द लिहायचा आहे आपल्याला, फुल. आता हा शब्द अकारांत आहे, मग फला कोणता उकार येईल? दुसरा येणार आहे. वीट शब्द लिहायचा आहे, वला कोणती वेलांटी? दुसरी वेलांटी. मग अकारांत शब्द हे नेहमी दीर्घ लिहितात, दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी. त्यामध्ये काही अपवाद असतात. आता मंदिर, शिव, गुण, सुख यासारखे शब्द आपण अपवादात्मक असल्यामुळे ते लक्षात ठेवावे लागतात. आणि त्यानंतर बघा, आता जेव्हा हे अकारांत शब्द नसतो तेव्हा काय करायचं? तर आता हाच शब्द आपल्याला फुले लिहायचंय, फुले. आता हा शब्द अकारांत नाही, तर तेव्हा तर फला म्हणजे पहिल्या अक्षराला कोणता उकार येईल? पहिला येणार आहे. आता विटा शब्द लिहायचा आहे. आता बघा, विटा, टला काय आला? काय आला? म्हणजे तो शब्द आकारांत नाही आणि म्हणून काय करायचं? तिथं स्वच्छता जोडलेलं पुढच्या अक्षराला, म्हणून अगोदरच्या अक्षराला आपण कोणती वेलांटी देणार आहोत? पहिली वेलांटी. आता यामध्ये सुद्धा बघा, हे छोटे छोटे नियम आपण लक्षात ठेवायचे आहेत. आणि यानंतर पुढचं आहे की शेवटच्या अक्षराला नेहमी आपण दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार देतो. त्यामध्ये आपण लिहायचंय बघा, आता वही, मला कोणती वेलांटी? दुसरी. पेरू, रला कोणता उकार येईल? दुसरा. म्हणजे शेवटच्या अक्षराला नेहमी दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार द्यायचा आहे. आता यामध्ये काही शब्द अपवादात्मक आहेत. तथापि, परंतु हे शब्द आपल्याला लक्षातच ठेवावे लागतात. आता इथं परंतुला तला कोणता उकार आला? पहिला आला. त्यानंतर काही शब्द आवाजदर्शक असतात. आवाजदर्शक शब्द हे नेहमी ऱ्हस्व लिहितात. खुळखुळ हा आवाज लिहायचा आहे आपल्याला, तर कोणता उकार येईल? पहिला. दुसरा शब्द बघा, चिवचिव, चला वेलांटी कोणती? पहिली. चिवचिव. नंतर काही शब्द अनुस्वाराचे असतात. आता अनुस्वाराच्या शब्दामध्ये कोणती वेलांटी किंवा उकार द्यायचा? आता त्यामध्ये ज्या अक्षरावर अनुस्वार येतो त्या अक्षराला नेहमी ते अक्षर नेहमी ऱ्हस्व म्हणजे पहिली वेलांटी किंवा पहिला उकार द्यायचा असतो. उदाहरणार्थ डाळिंब, कोणत्या अक्षरावर आला रे अनुस्वार? ळवर, म्हणून ळला कोणती वेलांटी? पहिली वेलांटी येणार आहे. चिंच, कोणत्या अक्षरावर आला अनुस्वार? चवर, म्हणून ह्या चला पहिली वेलांटी. आता त्यानंतर काही शब्दांचे बघा, एखाद्या शब्दामध्ये शेवटी उच्चार इक आला किंवा इत आला तेव्हा आपण ऱ्हस्व म्हणजेच पहिली वेलांटी देतो. आता इक उच्चार असणारा एखादा शब्द सांगा बघू. सैनिक. इक आलं म्हणून इथं नला कोणती वेलांटी आली? पहिली वेलांटी. इथं इक उच्चार झाला म्हणून इथं पहिली वेलांटी आली. आता त्यानंतर इत, ह्याच पद्धतीने इत जर उच्चार झाला, शब्दाच्या शेवटी जर इत उच्चार झाला तरी सुद्धा त्या शब्दामध्ये लगतच्या अक्षराला ऱ्हस्व म्हणजेच पहिली वेलांटी द्यायचे. उदाहरणार्थ कदाचित, चला वेलांटी कोणती? पहिली. अशा पद्धतीने. त्यानंतर रफराचे काही शब्द असतात. रफराचे शब्द आपण लिहित असताना त्यामध्ये काय करायचं आहे, तर ज्या पुढच्या अक्षरावर जर रफर आला तर त्याच्या अगोदरचं अक्षर आपल्याला दीर्घ लिहायचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ तीर्थ, त्याला वेलांटी कोणती येईल रे? दुसरी येणार आहे. आता सूर्य शब्द लिहायचा आहे. सूर्य, रफर कोणत्या अक्षरावर आला? य, पण त्याच्या अगोदरच्या अक्षराला उकार कोणता येईल? दुसरा. त्यानंतर पुढं काही शब्द बघा, न
आणि ण असे उच्चाराचे शब्द असतात. आता जेव्हा जीभ आपली दाताला चिकटते तेव्हा न नळाचा लिहायचं आणि जीभ टाळ्याला चिकटते तेव्हा बाणाचा न लिहायचा आहे. आता नळ नळ कोणतं नाही नळाचा आणि आण बाणाचा. अशा पद्धतीने आपण हे सोपे सोपे नियम लक्षात ठेवायचे आहेत. आणि असं जर लेखन करत गेलो तर मुले 100% विद्यार्थी शुद्ध लेखनाच्या नियमानुसारच पहिलीचे सुद्धा विद्यार्थी लिहू शकतात. हा माझा अनुभव आहे. धन्यवाद.